हे हॅलो एव्हरीवन, मी आहे केतकी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आत्ता आपण आहोत दुबईमध्ये आणि दुबईची आमची टूर खूप वंडरफुल झालेली आहे. मी आणि माझे फ्रेंड्स या गेल्या 8-10 दिवसामध्ये जे काही आम्ही एक्सप्लोर केलं किंवा जे काही आम्ही एक्सपिरियन्स केलं आहे त्या बेसिसवर आम्ही तुम्हाला सांगतो की डूज डोंट्स काय आहेत, मस्ट विजिट काय आहे. सो चला ऐकूयात त्यांच्याचकडून. हॅलो. जास्त काय काय आवडलं हे आधी आपण सांगूया. तसं तर इथे सगळंच चांगलं आहे, पण दुबई फ्रेमच्या जस्ट अपोजिटला एक गिफ्ट विलेज म्हणून आहे. तिथे खूप मस्त गिफ्ट्स आहेत. जर तुम्ही इथे येते आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्स कोणालाही द्यायचं असेल तर खूप छान तुम्हाला शॉप मिळेल. तुम्ही इझिली तिथनं गिफ्ट्स घेऊ शकता. येस, म्हणजे एव्हरीथिंग फ्रॉम 1 to 10 dirham, म्हणजे जास्तीत जास्त मॅक्सिमम इंडियन 250 रुपयापर्यंत तुम्हाला तिथे गिफ्ट्स मिळतील. आम्ही घ्यायला गेलो होतो एक आणि घेऊन आलो इतकं झालं. येस गीतेश, मस्त एक्सपिरियन्स. ग्लोबल विलेज अँड मिराकल गार्डन सगळ्यांनी व्हिजिट केलंच पाहिजे असं आहे. इवन बुर्ज खलिफापेक्षा पण भारी आहेत. ओके. येस तुषार, I have a little sister to visit in Dubai, Dubai Mall, Burj Khalifa, Future of Museum, Museum of Future from 2024 to 2027. Okay. रोडवरती तुम्हाला आयफोन विकणारे दिसतील, एअरपॉड्स विकणारे दिसतील, त्यांच्यापासून सावध राहा. कुठल्याही गोष्टीला त्यांच्या बळी पडू नका. ते तुम्हाला आयफोन पाहिजे त्या किमतीत देतील, पण चुकूनही त्यांच्याकडनं कुठलीही गोष्ट घेऊ नका. येस, आणि आयफोन घ्यायचाच असेल तर कुठून घ्यायचा? शॉप मधून डीजी शराफ या मग ते कुठलं आहे परत डीजी आपलं श्रॉफ किंवा जम्बो. जम्बो. इथली रोड डिसिप्लिन इंडियाने जरूर कॉपी करायला पाहिजे. इंडियामध्ये ही रोड डिसिप्लिन इंडियामध्ये आली तर इंडिया विल बी द फाईट. येस, आणि इंडियन लोकांना आणि ते प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांना सुद्धा इथे प्रॉब्लेम येत नाही, कारण रेस्टॉरंट्स खूप छान आहेत आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुद्धा तुम्हाला मिळतात. तुम्हाला इथे पाणी विकत घ्यायला लागतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर आमचं प्लॅनिंग आहे असं हो ना की इथे हॉटेल सुरू करायचं रिसेंटली इंडियातून दुबईला आणि नंतर यांना इथं कॉल करायला. सो जर तुम्ही आयफोन वगैरे काही घेतलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याचं वॅटवालं बिल तुमच्याजवळ राहू द्या. म्हणजे जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर जाणार तेव्हा तुम्हाला ते वॅट लेस करून मिळेल. 5% असं काहीतरी वॅट आहे, तेवढं लेस तुमचं होऊ शकतं. काय ऊन, काय पाऊस, काय थंडी, काय ते दुबई एक नंबर. हे आमच्यासाठी खूप मस्त झालंय. आम्ही दुबईत आलो, आम्हाला ऊन काय पाऊस सगळं मिळालं. सगळ्याचा एक्सपिरियन्स मिळाला. गाईस, तुम्हाला माहितीये का की इथे इंडियन कसे ओळखायचे? वो देखो कपड़ा सूख रहा है सब में, वो सब इंडियंस है. वो देखो एक इंडिया का फ्लैग भी है. ये देखो ये अपने जमाने की सायकल. एक इलेक्ट्रिक सायकल आहे की जी स्वतःची ओन असते आणि ती आम्ही ह्यांच्याकडून घेतलेली आहे. थँक्यू सो मच. हे आहे ॲक्सिलेटर आणि हा आहे ब्रेक आणि तुम्हाला मॅनेज करायचं आहे. सो चला आपण एक्सप्लोर करूया. थोडं ऍक्सिलेटर दे. ऍक्सिलेटर दाब ना. ब्रेक मार ना आपण. और ये मैंने कार पार्क कर दिया मेरी. आता गीतेश ट्राय करणार आहे. चलो. खूप क्लास आहे, खूप क्लास आहे. मला तर जाम आवडली. ये रमेश भाई है जो हैदराबाद से, इनकी वजह से हम लोगों की ये साइकिल राइड जो दिख रही है कंप्लीट हुई है. सो थैंक यू रमेश भाई. थैंक यू.